पेहलगाममधील ग्रीन हाईट्स हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून आम्ही चेकआउट केलं आणि श्रीनगरकडे निघालो. तिथे आमचं हॉटेल होतं उमर किंग पॅलेस. सर्वप्रथम हॉटेल उमर किंगमध्ये चेक इन करून थोडा वेळ विश्रांती घेतली. काश्मीरमधील आजचा आमचा दिवस आणखी खास बनवण्यासाठी आम्ही निघालो आहोत श्रीनगरमधील प्रसिद्ध ट्युलिप गार्डनमध्ये. आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आणि खरंच इथे आल्यावर प्रत्येक पावलावर रंगांची जादू अनुभवायला मिळाली. लाल, पिवळे, गुलाबी, जांभळे असे कितीतरी रंग, जणू निसर्गाने इथे रंगांची उधळणच केली आहे. रंगीबेरंगी फुलांचा दिसणारा मळा निव्वळ अप्रतिम. टिपता येईल तेवढं कॅमेऱ्यात टिपलं. कॅमेऱ्यापेक्षा डोळे जास्त मेगापिक्सलचे असल्यामुळे त्यांनी जास्त कॅप्चर केलं. समोर लाल, गुलाबी, पिवळी, नारंगी, तपकिरी, जांभळी अशा सर्व रंगांच्या फुलांचा मळा. फुलांना हात लावला तर त्यांचा रंग लागतो की काय, इतके ओले ताजे रंग. झबरवान पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे गार्डन मन अगदी शांत करून टाकतं. प्रत्येक फूल इतकं सुंदर आहे की नजरेला कुठे थांबावं हेच कळत नाही आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असाच वाटतो. अशा या रंगीबेरंगी आठवणी मनात साठवत आम्ही पुढच्या सुंदर अनुभवासाठी निघालो आहोत. रास्ते वही है पर मंजिल नहीं है, तेरी निगाहों में जन्नत छुपी है, पहले कभी ना ये धड़कन रुकी थी, तेरे बिना मेरी दुनिया अधूरी थी, तू जो मिला तो सवेरे मिले हैं, पत्थर पे जैसे गुलाबी कनेर खिले हैं. ट्युलिप गार्डनच्या रंगीबेरंगी आठवणी मनात साठवत आम्ही निघालो आहोत काश्मीरच्या आणखी एका सुंदर अनुभवासाठी, डल लेकमधील शिकारा राईडसाठी. संध्याकाळच्या त्या शांत वेळेत डल लेकवर पोहोचताच थंड वाऱ्याची हलकी झुळूक आणि पाण्यावर पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब मनाला वेगळंच समाधान देत होतं. शिकाऱ्यात बसताच जणू वेळ थांबली होती. शांत पाण्यावर हळूवार पुढे सरकणारी ती नाव, आजूबाजूला दिसणारे बर्फाच्छादित डोंगर आणि पाण्यावर तरंगणारी सुंदर बोट, सगळंच एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं.
पाण्यावर उमटणाऱ्या लाटा, आजूबाजूची शांतता आणि त्या क्षणातली निवांतता, हे सगळं मनात कायमचं साठवून ठेवावं असं वाटत होतं. ही शिकारा राईड फक्त एक सफर नव्हती, ती एक अनुभव होती, जी काश्मीरला आणखी खास बनवून गेली. सोचो के झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो, हम जो देखें सपने प्यारे सच हो सारे, बस और क्या. अशा सुंदर क्षणांचा आनंद घेत आम्ही परत हॉटेलकडे निघालो आणि दिवसाच्या आठवणी मनात साठवत हा दिवस आणखी खास बनला. शिकारा राईडनंतर आम्ही परत हॉटेलवर आलो. रात्री एकत्र डिनर केलं आणि त्यानंतर शेकोटीभोवती बसून सगळ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अशा सुंदर आठवणींनी भरलेला आमचा तिसरा दिवस आनंदात आणि समाधानात संपला.